वाईड चेंडू धावफलकावरती धावा झाल्या त्या 18. स्ट्रायकवर आपण डावखुरा फलंदाज पाहतोय सतीश. यावेळेस रूम बनवून मारण्याचा प्रयत्न होत होता. वाईड चेंडू अतिरिक्त धावेमध्ये बर. या एका अतिरिक्त धावेने धावफलकावरती धावा झाल्या त्या 19. या फलंदाजासाठी ऍडव्हान्टेज आहे हवेचं. पुन्हा एकदा स्ट्राईकवर सतीश. डावखुरा फलंदाज गोलंदाजीसाठी शिवम. यावेळेस देखील लापटा करण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. येतोय तो डॉट चेंडू. एन्काउंटर स्पोर्ट्स आयोजित आरटीएस ट्रॉफी 2026 आपण पाहतोय. आज शेवटचा दिवस, फायनल डे. श्री शफिक तांबोळी सर, ग्रामपंचायत सदस्य खरसोंडे यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेस देखील दिशाहीन चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर धाव मिळाली ती एक अवांतर. या अवांतर धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा झाल्या त्या 20. यावेळेस हळूवार पद्धतीने खेळून काढला बघा. नक्कीच एक धाव प्राप्त केली जाते. दुसरीचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळतो परंतु दुसरी मिळणार नाहीये. एकच धाव प्राप्त होतीये. या एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा झाल्या त्या 21. सेमी क्रमांक 2चा आपण थरार पाहतोय मैदानात. गेल्या 4 दिवसात आपण 16 संघ दाखल होताना बघितलं. त्यापैकी 4 संघ राहिले. सेमी क्रमांक 1 मध्ये आपण साहेब प्रेमी बेरगाववाडी विरुद्ध खरसुंडी बघितला. तिथं खरसुंडी संघाने विजय प्राप्त केला. सेमी क्रमांक 2चा आपण सामना पाहतोय. उत्कृष्ट टायमिंग बघायला मिळत आहे. काय होत आहे बघूया. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. कॉम्बॉक्सला सलामी देणारा 1 बाउंस. सी मार रेषा पार आलाय तो चौकार. आरटीएस ट्रॉफी 2025.
उघडा डोळे बघा नीट, येणारा चेंडू असेल प्रीट. यावेळेस उत्कृष्ट फटका बघायला मिळतोय. स्क्वेअर लेगची दिशा निवडली होती. चेंडू तिकडे दूर चारात आली. जास्त प्रमाणात जमताना पाहतोय. दुसरं षटक आपण पाहतोय. अतिरिक्त धावा जास्त प्रमाणात खर्च केले गेलेत. यावेळेस रिव्हर्सचा फटका खाली क्षेत्रामध्ये थर्ड बॅटरी. धावफलकावरती धावा झाले त्या 38. अभिजित यांच्या चौकाराने षटकारासाठी AM to PM चे हॉटेलचे मालक राजू शेठ पवार यांच्याकडून 100 रुपये. चला, बक्षिसाची बोली लावली जाते दोन्ही बॅटर साठी. चला, सतीश साठी देखील आणि अभिजित साठी देखील. चला, आतापर्यंत बघितलं तर फार मोठं षटक, लांबलचक षटक आपल्याला बघायला मिळतंय. यावेळेस उत्कृष्ट फटका घ्या बेदलाय. चेंडू जातोय डाऊन दी ग्राउंड, सीमा रेषा पार. 23 तरार चौकार. 4 धावा. RTS ट्रॉफी 2026 चौकार. या 4 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा झाल्या त्या 42. षटक संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 42. तब्बल विचार केला तर सरासरी 21च्या सरासरीने आपण धावफलकावरती धावा पाहतोय. विचार केला तर शिवम यांचा तब्बल 26 धावेंचं हे षटक. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय अमोल जावीर दिगंची संघाकडून. वैयक्तिक पहिल्या संघाचं 3रं षटक घेऊन येतील ते अमोल जावीर. स्ट्राईकवर आपण पाहतोय डावखुरा फलंदाज सतीश. नो चेंडू. बघितलं तर आता फ्री हिटचा हा चेंडू. पंचांचं आबाळाकडे बोट. फलंदाजासाठी सुवर्ण संधी, गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. मोठा फटका खेळण्याचा चान्स आहे. यावेळेस उत्कृष्ट चेंडू बघायला मिळतो. फ्री हिटचा चेंडू. कोणताही मोठा फटका खेळू दिलेला नाहीये. आलाय तो डॉट चेंडू. धावफलकावरती धावा झाली त्या 44.
यावेळेस रिव्हर्सचा फटका, चेंडू जातोय सीमा रेषा पार, करतो तो हवाई सफर, 6 धावा, येतोय तो षटकार. संघाच्या 50 पूर्ण झालेत. तिसरं षटक आपण प्रगतीपथावरती पाहतो. 2 चेंडू टाकले गेलेत आणि संघाच्या 50 पूर्ण आणि अभिजित वैयक्तिक 31 या धावसंख्येवरती खेळत आहेत. पुढील चेंडू यावेळेस देखील डीप फाईन लेग, सीमा रेषेच्या दिशेने मारला फटका आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार, आलाय तो पुन्हा एकदा एक चौकार. आणि या 4 धावेच्या मदतीने धाव बलकावरती धावा झालेल्या 54 आणि वैयक्तिक 35 या धावसंख्येवरती खेळत आहेत अभिजित. निमसोड संघाचे सलामीवीर खेळाडू अभिजित आपण मैदानादरम्यान खेळताना पाहतोय. यावेळेस देखील रिव्हर्सचा फटका, परंतु क्षेत्ररक्षकाकडून झाली चूक. फलंदाजाने केली ती 4 धावाची पूर्ण भूक, येतो तो चौकार. बघा आता बक्षीस लागले गेले आणि मोठी पटकेबाजी करतायत. AM to PM चे हॉटेलचे मालक राजू शेठ पवार यांच्याकडून प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी 100 रुपये आहेत. येतो तो डॉट चेंडू, दोन्ही फलंदाजांसाठी आहे संधी. नक्कीच अभिजित नावाचं वादळ आपल्याला मैदानादरम्यान घोंगाळ करत बघायला मिळत आहे. यावेळेस उत्कृष्ट फटका बघायला मिळतोय. लॉंग ऑनच्या दिशेने ओढलेली आहे, डीपला प्रोटेक्शन जरूर आहे. प्राप्त होते ती एक सिंगल धाव. या एका धावेच्या मदतीने धाव बलकावरती धावा झाल्या त्या. षटक संपलेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 59. जवळजवळ बघितलं तर 20 ची सरासरी. गोलंदाजीसाठी आपण नवीन गोलंदाज पाहतोय. वैयक्तिक दुसऱ्या संघाचं 4थं षटक घेऊन येतील ते सुदर्शन. आतापर्यंत बघितलं तर अभिजित वैयक्तिक 40 या धावसंख्येवरती खेळत आहेत. यावेळेस लप्त करण्याचा प्रयत्न केला होता, अपील केली जाते. येतो तो डॉट चेंडू. यावेळेस उडवलाय डीप फाईन लेग, सीमा रेषे पार. चेंडू काय गेलाय पंच. चेक करून या.
चौकार. ओके ओके घेतल्या. 4 धावा. यावेळेस देखील बैठक फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु येतोय तो डॉट चेंडू. आतापर्यंत बघितलं तर या षटकाचा विचार केला तर पहिला चेंडू डॉट, त्यानंतर एक चौकार आणि त्यानंतर एक डॉट. आतापर्यंत अभिजित वैयक्तिक 44 या धावसंख्येवरती खेळत आहेत. यावेळेस बघा नजर हटी, दुर्घटना घटी, महत्वपूर्ण झेल सोडला गेलाय. धाव मिळते ती 1. या एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा झाल्या त्या 64. दोन्ही फलंदाजासाठी संधी आहे. AM टू PM चे हॉटेलचे संघ, हॉटेलचे मालक राजू शेट्टी यांच्याकडून 100 रुपये आहेत. यावेळेस उत्कृष्ट फटका बघायला मिळतोय. थोडासा चूक बघायला मिळते आणि येतोय तो चौकार. 4 धावा. या 4 धावाच्या मदतीने धावफलकावरती धावा झाल्या त्या 68. चौथं षटक आपण प्रगतीपथावरती पाहतोय. यावेळेस देखील उत्कृष्ट फटका बघायला मिळतोय गॅप च्या दिशेने परंतु चेंडू थांबवला जातोय. 1 प्राप्त केली, दुसरी देखील पूर्ण. या 2 धावाच्या मदतीने धावफलकावरती धावा झाल्या त्या 70. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 70. तर आपले सन्माननीय वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अरुणजी वाघमारे यांचा सत्कार आपले या स्पर्धेचे सर्वेसर्वा श्री शफिक तांबोळी सर यांच्या माध्यमातून केला जातोय. वैयक्तिक दुसऱ्या संघाचं 5वं षटक घेऊन येतील अमोल जावीर. यावेळेस उत्कृष्ट फटका बघायला मिळतो. पॉइंटची दिशा निवडली आहे. डिपला क्षेत्ररक्षक बघायला मिळतात. चेंडू थांबवला जातोय तोपर्यंत धावा प्राप्त होतील त्या 2. पंच एकूण 3 धावा. चला सन्मान होतोय वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक सन्माननीय अरुणजी वाघमारे श्रीफळ आणि शाल देऊन शौर्य डिजिटलचे मालक यावेळेस बघूया. चेंडू सेट केलाय.
तोपर्यंत धावा मिळाल्या त्या एकूण 5 धावा मिळाल्या त्या 3 4 सर धावा एकूण 5 चला धावा मिळाल्या त्या 5 या 5 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा झाल्या त्या 78 अभिजित वैयक्तिक 48 या धावसंख्येवरती खेळत आहेत 2 धावांपासून अर्धशतक दूर आहे आपल्या स्पर्धेतील तिसरा अर्धशतक नोंदवण्यापासून फक्त आणि फक्त 2 धावा दूर यावेळेस लाप्ट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु येथे ती मोठी विकेट त्रिफळा उद्ध्वस्त अभिजित बॅक टू द पॅव्हिलियन न्यू बॅटर आपण सागर पाहतोय नक्कीच उत्कृष्ट फटकेबाजी करून आता आपण तंबूच्या आश्रयाला जाताना बघतोय 48 धावा या महत्वपूर्ण सामन्यात देखील कमी नाही आहेत 50 पेक्षा कमी नाही आहेत नक्कीच खेळ आवडले असेल तर टाळा झाला पाहिजेत डावखुरा फलंदाज सतीश उत्कृष्ट फटका बघायला मिळाला फिल्डला खेळून काढलेला कव्हरची दिशा निवडली आहे त्याच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक धावतात आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार आलाय तो क्लासिक चौकार या 4 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा झाल्या त्या 83 यावेळेस उत्कृष्ट फटका बघायला मिळतोय खाली क्षेत्रामध्ये लॉंग ऑफची दिशा निवडली होती तिथे कोणतंही प्रोटेक्शन नव्हतं आणि जात होतं पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार या 4 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा झाल्या त्या 87 आतापर्यंत जर आपण गोलंदाजीचं अनालिसिस केलं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 त्यानंतर 26 त्यानंतर 17 त्यानंतर 11 आणि त्यानंतर पुन्हा 17 आता गोलंदाजीसाठी आपण पाहतोय जग्गू भाऊ पहिला दिवस नक्कीच यांच्या माध्यमातून गाजवला गेला यावेळेस फटका फसलाय 100 मिडॉनला आणि आले ती विकेट सागर बॅक टू द पॅव्हिलियन सेमी क्रमांक 2 चा आपण थरार पाहतोय शेवटचं षटक आपण प्रगतीपथावरती पाहतोय जग्गू भाऊ यांच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली जाते न्यू बॅटर आपण पाहतोय तेजस
आतापर्यंत धावफलकावरती धावा झाले त्या 87. यावेळेस रिव्हर्सचा फटका दिशा दाखवली आहे. थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. चेंडू होतो सीमा रेषा पार आलाय तो. आरटीएस ट्रॉफी 2026 चौकार. धावा मिळतील त्या 4. या 4 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा झाल्या त्या 90. माफ करा 91. आता बघा करसुंडी संघाने मला वाटतं तिसऱ्या दिवशी 91 बनवला होता. आता मोडलाय, रेकॉर्ड मोडलाय. 92 झाला आणि 93 झाला. 2 आल्या. रेकॉर्ड मोडला गेला आपल्या स्पर्धेत. 91 हायेस्ट स्कोर होता. रिव्हर्सचा फटका परंतु प्रोटेक्शन जरूर आहे. कव्हरच्या दिशेने मारला रिव्हर्सचा. तोपर्यंत आरामात 2 पूर्ण केल्या. तिसरी देखील पूर्ण आणि या 3 धावाच्या मदतीने धावफलकावरती धावा झाल्या त्या 96. यावेळेस उडवलाय आणि येतोय हा दूर असा मारला. तब्बल 102 मीटरचा षटकार. मिळतील त्या 6 धावा आणि धावफलकावरती धावा झाल्या त्या 102. यावेळेस पुनर्लेचा चेंडू उंची गाठली. दुरी देखील तितकीच धावा
यावेळेस रिव्हर्सचा फटका पहिला चेंडू वन बॉल सीम तर अमोल जावेर एक मोठा खेळाडू बॉल चेंडू कुठे गेलाय बघा. यावेळेस रिव्हर्सचा फटका पुन्हा एकदा चेंडू जातो वन बॉल सी मार रेषा पार. बन्सी भाऊ चेंडू पकडायला पळतायत. आलाय तो चौकार. लगातारचा हा दुसरा चौकार. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार बघायला मिळत आहेत आपल्याला. तब्बल 109 बनवायचा त्यापैकी 8 धावा आतापर्यंत बनवले गेलेत. एन्काउंटर स्पोर्ट्स आयोजित आरटीएस ट्रॉफी 2026 भव्य टेनिस बॉल फुल पिच क्रिकेट स्पर्धा पाहतोय. सेमी क्रमांक 2 चा थरार बघतोय आपण. निमसोड संघाने प्रथम 108 धावसंख्या बनवली आहे धावफलकावरती. यावेळेस देखील रिव्हर्सचा फटका आणि मला वाटतंय पुन्हा एकदा गेलाय तो चौकार. 4 धावा. लगातारचा हा तिसरा चौकार. चौकारांची हॅट्रिक पूर्ण केली गेली आहे रिव्हर्सच्या माध्यमातून. धावफलकावरती धावा झाल्या 12. यावेळेस देखील उत्कृष्ट फटका बघायला मिळतो. डीप पॉइंट लेग मध्ये चेंडू थांबवला जातो. तोपर्यंत धावा मिळतील त्या 2. या 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा झाल्या 14.
यावेळेस उत्कृष्ट चेंडू बघितला टाकताना आपण महेशच्या माध्यमातून पहिल्या 3 चेंडूवरती 3 चौका, त्यानंतर दुहेरी धावांनी त्यानंतर डॉट चेंडू येतो. यावेळेस देखील रिवाचा फटका मारण्याचा प्रयत्न येतो. पुन्हा एकदा डॉट. षटक समाप्त. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 14. आरटीएस ट्रॉफी 2026 एन्काउंटर स्पोर्ट्स आयोजित श्री शफीक तांबोळी सर, ग्रामपंचायत सदस्य करसुंडी यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा आपण पाहतोय. आज फायनल डे. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती झाली ती 14. स्ट्रायकवर आपण पाहतोय साहिल. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय सागर. यावेळेस उत्कृष्ट फटका बघायला मिळतो. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलेला फटका. चांगल्या पद्धतीचं पिंड बघायला मिळत आहे. तोपर्यंत धाव मिळेल ती 1. या एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा झाल्या त्या 15. स्ट्रायकवर पुन्हा एकदा मोल जावीर. यावेळेस पुलर लेनचा चेंडू. तिथे डीपला प्रोटेक्शन आपल्याला बघायला मिळत आहे पॉइंटच्या दिशेने आणि धावा मिळतील त्या 2. या 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा झाल्या 17. 9 साठी चेक करा. चला हाईटचा तिसरे पंच. चला चेक करायचंय. यावेळेस उत्कृष्ट फटका बघायला मिळतो, परंतु डीपला प्रोटेक्शन आहे. धाव मिळाली ती फक्त आणि फक्त 1च. यावेळेस मिडल क्षेत्ररक्षक जरूर त्याला चेंडू थांबवला जातो आणि येतो तो डॉट चेंडू. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका मारावा लागेल कारण धावा बनवायच्या आहेत त्या 109. यावेळेस फटका बघायला मिळतोय. फील्ड क्लिअर केली जाते. डाऊन डी ग्राउंड. चेंडू जातो सीमा रेषा पार. आलाय तो चौकार. या 4 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा झाल्या त्या 22. यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होता. तिकडून डीप वरून खेळाडू धावत येतील. धाव मिळाली ती फक्त आणि फक्त सिंगल 1. षटक समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 23. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय वैयक्तिक दुसऱ्या संघाचं 3रं षटक घेऊन येतील ते महेश. पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या. आता बघूया
स्ट्राईकवर आपण पाहतोय साहिल, गोलंदाजी मार्कवर महेश. यावेळेस सोडवलाय, पटका पसलाय. धाव मिळते ती फक्त आणि फक्त एकच. या एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा झाल्या 24, बिनबाद 24. तब्बल बनवायच्या आहेत त्या 109, त्यापैकी आतापर्यंत 24 बनवल्या गेलेत. यावेळेस रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न, येतो तो डॉट चेंडू. यावेळेस देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पुन्हा एकदा येतो डॉट चेंडू. आता इथून पुढे प्रत्येक डॉट चेंडू कुठेतरी थोडस विजयापासून दूर घेऊन जाणार आहे. यावेळेस देखील रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू. लॉंग ऑफची दिशा निवडली आहे, तिथे क्षेत्ररक्षक तैनात. धाव मिळते ती फक्त आणि फक्त एकच. यावेळेस उत्कृष्ट फटका बघायला मिळतोय. चेंडू जातो सीमा रेषा पार, मिड विकेटच्या दिशेने. प्रहार, धावा प्राप्त झाल्या ते 4 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा झाल्या. पुढील चेंडू सागरचा सामना करतील अमोल. यावेळेस बघितलं तर येत होता डॉट चेंडू. यावेळेस उत्कृष्ट फटका, उंची फक्त गाठली, दोरी कमी, त्याच्या खालती क्षेत्ररक्षक सोडलाय तो झेल. येते ती फक्त आणि फक्त सिंगल धाव. धावफलकावरती धावा झाल्या 39. चार चेंडू झालेत, 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न केला होता, येतो तो डॉट चेंडू. या षटकातील येणारा शेवटचा चेंडू. यावेळेस उत्कृष्ट झेल पकडला जातोय. साहिल बॅक
लागतो षटकार. येणारे 12 चेंडू 64 बनवायचे आहेत. आव्हान अवघड झाले. 32 बनवायचे आहेत एका षटकामध्ये. आता अवघड झाले भरपूर. यावेळेस रिव्हर्सचा फटका. थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. येतोय चौकार. मिळतील त्या 4 धावा. यावेळेस देखील उत्कृष्ट कनेक्शन बघायला मिळत आहे. मिळाली ती एकच धाव. संघाच्या 50 धावा पूर्ण दिगंची. यावेळेस देखील चेंज ऑफ पेस टाकण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक धावत जातील. चेंडू थांबवतील. धाव मिळते ती एकच. आता बघितलं तर कुठेतरी नक्कीच निमसोड संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपण बघतोय. जवळजवळ विजय जवळ आलाय. काही चेंडू शिल्लक आहे. यावेळेस देखील बॅटची कडा घेतली आहे. थर्ड मॅन रिझन मध्ये डीपला खेळाडू आपल्याला तैनात बघायला मिळत आहेत. धाव प्राप्त होते ती फक्त आणि फक्त एकच. या एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा झाल्या 52. यावेळेस रिव्हरचा फटका. कनेक्शन होत नाही. येतो तो डॉट चेंडू. यावेळेस डान्सिंग बाउंड्री ट्रॅक मारण्याचा प्रयत्न. येतो तो डॉट चेंडू. षटक समाप्त. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 52. 52. येणारे 6 चेंडू 57. 6 चेंडू 57. निमसोड संघ जवळजवळ जिंकल्या जमाय. फक्त 6 चेंडू फेकणं बाकी आहे. यावेळेस फटका फसला होता परंतु एक टप्पा चेंडू अडवला जातोय. एक्स्ट्रा कव्हरला आधी एकच धाव प्राप्त होती आहे. गोलंदाजीसाठी आपण तेजस पाहतोय. अंतिम षटक. येणारे 5 चेंडू. यावेळेस देखील फटका फसला. फक्त उंची गाठली. दुरी कमी. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू. पुन्हा एकदा चेंडू थांबवला जातो. धाव प्राप्त होती 1. सेमी क्रमांक 2 चा आपण सामना पाहतोय दिगंची विरुद्ध निमसोड. निमसोड संघाने प्रथम फलंदाजी करत 108 धावा बनवल्या.
दिगंची संघ धावाचा पाठलाग करत असताना 109 बनवायच्या होत्या. यावेळेस उडवलाय डीप मिड विकेटच्या दिशेने उडवलाय. धावा मिळाल्या. यावेळेस देखील उत्कृष्ट फटका बघायला मिळतोय, परंतु त्याच्या खालती लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक बघायला मिळतोय आपल्याला. येणारे 2 चेंडू शिल्लक सेमी क्रमांक 2 मधील. यावेळेस देखील फटका मारलाय लॉंग ऑफची दिशा आणि पुन्हा एकदा विकेट तू चल में आया. उमेश यावेळेस डॉट. सामना संपला. सेमी क्रमांक 2 मध्ये विजयी ठरला तो